रश्मी शुक्ला यांना निवडणूक काळात पदावर ठेवू नये अशी मागणी वारंवार होते आणि निवडणूक आयोग म्हणतो आमच्या अधिकारात नाही. त्याच वेळेला झारखंडच्या पोलीस महासंचालकांची बदली केली, ते त्यांच्या अधिकारात आहे आणि महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्या निष्पक्ष पद्धतीनं काम करत नाहीत, त्या विरोधकांना त्रास देतात. महाराष्ट्राचं पोलीस दल हे दबावाखाली काम करत आहे आणि त्यांना आदेश द्यायचं काम रश्मी शुक्ला करतायत. विशेषतः आमच्या कार्यकर्त्यांना तडीपाऱ्या, हद्दपाऱ्या, मकोका लावून निवडणूक आपल्या ताब्यात घ्यायची आणि याचा सूत्रधार राज्याच्या पोलीस महासंचालक आणि पोलीस दल. हे जर होत असेल तर हा जो चुनाव आयोग आहे, निवडणूक आयोग आहे, त्यांना वारंवार आम्ही सांगतोय की तुम्हाला जर पारदर्शक निष्पक्ष निवडणुका करायच्या असतील या राज्यामध्ये तर तुम्हाला रश्मी शुक्ला यांना हटवावंच लागेल. तुम्ही का हटवत नाही? हे जर आमचं सरकार असतं आणि आमच्या डीजीच्या विषयात तक्रार केली असती कोणी तर ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली असती. बरं, यांचा पूर्व इतिहास आपण पहा ना. त्यांनी 2019 साली सरकार बनत असताना फडणवीस यांना मदत करा असे आमदारांना धमकी आणि सूचना देत होत्या. आमच्या सगळ्यांचे फोन ऐकले जात होते, आमच्या हालचालींवरती लक्ष ठेवलं जात होतं. अशा बाईंवरती गुन्हा दाखल झाला, निलंबित झाल्या आणि फडणवीस येताच त्यांना पुन्हा पदावर घेतलं. त्या निष्पक्ष असू शकतील का? त्याच्यामुळे नाना पटोले यांनी जी भूमिका मांडलेली आहे योग्य आहे. फडणवीस तुम्ही म्हणतात की त्या काळात जे सगळं झालं फोन टॅपिंग, आताही जे हटवलं जात नाहीये त्यामागे आमचे फोन अजूनही त्या बाई किंवा त्यांचे लोक ऐकतात. फोन टॅपिंग होत आहे. आजही अनेक विधानसभा मतदारसंघामधल्या पोलीस खात्यावर त्यांचा दबाव आहे एकतर्फी काम करण्यासाठी. महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये या बाईंचा दबाव असा आहे, जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार करा, अशा प्रकारचा दबाव या बाईंचा आहे. आणि अशा राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या निवडणुका खरोखरच पारदर्शक आणि निष्पक्ष होतील का याचा विचार निवडणूक आयोगाने करायचा. तुम्हाला काय वाटतं की रश्मी शुक्लांच्या पाठीशी कोण आहे, कोण मेहर नजर दाखवते? कोण करणार? केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस. अजून कोण करणार? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये काही पथ्य पाळायची असतात. हे जर रश्मी शुक्ला यांना माहीत नसेल तर त्या पदावर बसायला लायक नाहीत. मुळात त्यांची नेमणूकच बेकायदेशीर आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी त्यांची नेमणूकच बेकायदेशीर आहे. हे एकदा स्वीकारल्यावर त्यांच्याकडून निवडणुकीमध्ये पक्षपाती धोरण राबवलं जाईल. फडणवीसांचा पक्ष जो आहे त्यांच्या बाजूनेच त्या काम करतील आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जे काम करतील त्यांना त्या वेगळ्या माध्यमातून त्रास देतील, तडीपाऱ्या करतील, खोटे गुन्हे दाखल करतील. हे कसं काय? अशा पद्धतीने निवडणूक कशी होऊ शकेल? राहुल साहेब, आणखी एक विषय होता की शिवाजी पार्कमध्ये मनसेचा जो दीपोत्सव आहे त्यावर शिवसेना युबीटीनं आक्षेप घेतलेला आहे, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मनसेनेही खूप टीका केली आहे कारण त्यांचा पारंपरिक उत्सव आहे, दरवर्षी ते असा दीपोत्सव साजरा करतात. तर हा रडीचा डाव आहे. आधीच तुम्ही पाठिंबाही जाहीर केला नाही, त्यात आता तक्रारी करतायत, अशा स्वरूपाची टीकाही होते. बघा, निवडणूक काळामध्ये आतापर्यंत हा जेव्हा सोहळा असायचा तेव्हा निवडणुका होत नव्हत्या. आता निवडणुका आहेत आणि त्या दीपोत्सवाच्या माध्यमातून जर राजकीय प्रचार होत असेल आणि राजकीय पक्षाने त्याला आक्षेप घेतला असेल तर तो रडीचा डाव नसून त्याच्यावरती त्यांनी खुलासा केला पाहिजे. सरकारने, निवडणूक आयोगाने खुलासा केला नाही. पण त्यांचंही म्हणणं आहे की जेव्हा शिवसेनेचा दसरा मेळावा होतो तोही त्यांचा पारंपरिक मेळावा आहे, तर अशा वेळेस मेळावा एकच दिवस होतो ना, दीपोत्सव किती दिवस होतो? मुळात त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं प्रश्न विचारता. त्याचा तिथे
एक पक्ष निवडणूक लढतो आणि त्या पक्षाचा तो कार्यकर्ता, तिथे भाषणं होत आहेत, तिथे प्रचार केला जातोय आणि आचारसंहितेचा हा भंग होत असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेणं चुकीचं नाहीये. फडणवीसांनी असं एक मत व्यक्त केलेलं आहे, त्यांचा अति आत्मविश्वास लोकसभेमध्ये त्यांना कारणीभूत ठरलेला. ज्या पद्धतीने संविधानाच्या बाबतीत विरोधकांनी प्रचार केलेला होता तो अपप्रचार होता आणि त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असं त्यांचं मत आहे. बघा, ही त्यांची भूमिका आहे. या राज्याच्या जनतेनं ठरवलं होतं की फडणवीस आणि त्यांच्या कंपूचा पराभव करायचा, तो त्यांनी पराभव केला. लोकसभेला अति आत्मविश्वास आहे की आत्मविश्वास आहे की अजून काय, हा त्यांचा प्रश्न. लोकसभेला सुद्धा विधानसभेला सुद्धा त्यांचा पराभव हा ठरलेला आहे. हा प्रश्न आत्मविश्वासाचा नाही किंवा अति आत्मविश्वासाचा नाही. लोकांच्या भावना काय आहे, लोकांनी काय ठरवलं त्याचा प्रश्न. महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवले देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा गुजराती कॅम्प जो महाराष्ट्राचे लचके तोडतो, त्यांना कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये विजयी करायचं नाही, या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे. हा आमच्या जनतेचा, मराठी जनतेचा आत्मविश्वास आहे. रावसाहेब, सरवणकरांवरचा दबाव दिवसागणिक वाढतोय, पण मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की माहीममध्ये काय करायचं सरवणकरांनी हा निर्णय त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना. बघा, हे जे विषय आहेत हे लहान विषय आहेत. हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. गद्दाराच्या नशिबी अनेक ठिकाणी माती खायची वेळ आलेली आहे, त्याच्यामध्ये दादरचं प्रकरण. शिवडीसह इतर ठिकाणी गेलं मनसेला मदत करत असं भाजप फडणवीस म्हणतात. भारतीय जनता पक्षाचं हे धोरण आहे. ज्या पक्षाकडून शिवसेनेची मतं कापली जातील त्यांना मदत करायची. म्हणजेच महाराष्ट्राच्या विरोधामध्ये जे पक्ष उभे आहेत त्यांना मदत करायची, हे भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण. रावसाहेब, उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही अजूनही राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचं सत्र दिसून येते. काल काँग्रेसचे महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी भाजपत प्रवेश केला. कोल्हापूरमधल्या जाधव जे आमदार आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अजून कितपत चालणार आहे आणि जी नाराजी आहे ती अजूनही दिसून बघा, येते. हा आयाराम आणि गयाराम यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू? कोणाला तरी पक्ष सोडायचा आहे, कोणाला तरी पक्षात घ्यायचं आहे. त्यांनी डील केलं आणि ते आले. मी त्याच्यावरती काय सांगू? हे सगळे प्रमुख लोक होते त्या त्या भागातले. निवडणुकीत पैसे भेटत होती, मात्र गेल्या 2 दिवसापासून बोगस आधार कार्ड भेटत आहेत. नागपूरमध्ये एका ठिकाणी 800 आधार कार्ड भेटले, टाकलेले होते. बोगस आधार कार्डाच्या माध्यमातून बोगस मतदान घडवायचं, मतदार यादीत नावं घुसवायची. हा वारंवार मुद्दा आलेला आहे. बोगस आधार कार्डच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये हजारो बोगस नावं घुसवायची आणि मूळ नावं डिलीट करायची, काढायची. हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या IT सेलनं जो उपक्रम चालवला आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि याबाबत तक्रार आम्ही वारंवार केलेली आहे. रावसाहेब, अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात रोकड मिळालेली आहे. टोल नाके किंवा जे काही तपासणी यंत्रणा आहे तिथे काही ठिकाणी गुजरातहून पासिंग ज्या गाड्या आहेत त्यातही कोट्यवधीची रोकड मिळालेली आहे आणि आता अशी माहिती मिळते की पोलिसांची वाहनं तपासली जाणार आहेत, अशी माहिती मिळते. चांगली गोष्ट आहे, पण मी मागे सांगितलं होतं की आचारसंहिता लागण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे, अजित पवार ह्या लोकांनी आपापल्या उमेदवारांकडे त्या रात्रीपर्यंत 15 ते 20 कोटी रुपये पोलीस बंदोबस्तात पोहोचवले आणि त्यांना कोण अडवणार? हेलिकॉप्टरने पैसे जातात. पहा ना तुम्ही काय कारवाई करते. हे जे पकडले जात आहेत 2-5 कोटी, हे किरकोळ आहे. कोट्यवधी रुपये आधी पोचले किंवा पोचणार आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा. बोला. रश्मि शुक्ला को ट्रांसफर करने को लेकर एक और पत्र जो कांग्रेस की ओर से लिखा गया है, लगातार देखिए, राज्य के पुलिस महासंचालक रश्मि शुक्ला के बारे में बहुत गंभीर आरोप है. 2019 में जब हमारी सरकार बंद रही थी तो यही पुलिस महासंचालक या DG रही उस वक्त, जो सीधे सीधे भारतीय जनता पार्टी के लिए काम कर रही. हमारे सभी के फोन टैपिंग करके हम क्या करने जा रहे हैं उस बारे में वो देवेंद्र फडणवीस को पूरा
पूरी जानकारी दे रही है, फ़ोन टैपिंग कर रही है। मेरा फ़ोन, शरद पवार साहब का फ़ोन, उद्धव जी का फ़ोन, नाना पटोले जी का फ़ोन, सबका फ़ोन टैप कर रही है। ऐसे व्यक्ति आज पुलिस महासंचालक है। क्या आप उनसे निष्पक्ष चुनाव करने की अपेक्षा कर सकते हो? हमने ये कहा कि उनको उसके हाथ में चुनाव नहीं देना चाहिए, तब चुनाव आयोग ने कहा कि हमको अधिकार नहीं है। ऐसे कैसा हो सकता? लेकिन उसी वक्त झारखंड के डीजी को बदल दिया, वो अधिकार में है, लेकिन रश्मि शुक्ला को बदलना आपके अधिकार में नहीं है। ये कौन सा खेल चल रहा है? ये महाराष्ट्र का चुनाव पुलिस दबाव तंत्र के ऊपर चल रहा है और उसके सूत्रधार रश्मि शुक्ला जी है। वर्तमान चुनाव में एक निजी पक्ष को लाभ पहुंचाने के लिए क्या उनका जो ट्रांसफर है वो? देखिए, निजी एक पक्ष के लिए नहीं, भारतीय जनता पार्टी के लिए, भारतीय जनता पार्टी के लाभ पहुंचाने के लिए सब कुछ कर रहे हैं। हमारे कार्यकर्ताओं को तड़ीपार हद पार कर रहे हैं, मकोका लगा रही है। हर विधानसभा क्षेत्र में पुलिस के ऊपर दबाव है, हमारे कार्यकर्ता के ऊपर झूठे मुकदमे लगाने का आदेश दिया है। या ऐसे पुलिस महासंचालक से हम क्या उम्मीद कर सकते हैं? सर, दिवाली का समय है, प्रधानमंत्री ने कल जवानों के साथ दिवाली मनाई। उन्होंने इस दौरान कहा कि 1 इंच की जो जमीन है भारत की, वो किसी और को नहीं जाएगी। दूसरी तरफ जो विरोधक है वो लगातार ये आरोप लगा रहे थे कि चाइना घुस गया है बॉर्डर में, और प्रधानमंत्री खुलेआम ये दावा कर रहे हैं कि एक भी प्रधानमंत्री का जो दावा होता है उसके ऊपर विश्वास मत करिए। प्रधानमंत्री को पता है लद्दाख में क्या हुआ है, अरुणाचल में क्या हुआ है, लेकिन प्रधानमंत्री हमेशा देश से झूठ बोलते हैं। चाइना घुस गया है, पूरी तरह से घुस गया है, पेंगुइन लेक तक घुस गया है, रास्ते सड़क बनाए हैं, ब्रिजेस बनाए हैं, एयरबेस बनाया है हमारे इलाके, और प्रधानमंत्री जी देश के सामने झूठ बोल रहे हैं। नागपुर में जो है फर्जी आधार कार्ड मिले हैं। आपने कुछ समय पहले आरोप किए थे कि हमने कहा था कि फर्जी आधार कार्ड से ये लोग वोटर लिस्ट में गड़बड़ करने जा रहे हैं। हर विधानसभा क्षेत्र में 5,000 से 10,000 फर्जी नाम डालेंगे और जो ओरिजिनल नाम है वो डिलीट करेंगे। ये उनका एक मुहिम चल रहा है। ये जब जगह जगह पे जो मिल रहे हैं ना फर्जी आधार कार्ड, ये उस मुहिम का ही एक हिस्सा है। और हमने ये बात चुनाव आयोग को बार बार सामने लाई। चुनाव आयोग उस बारे में कोई देखने को तैयार नहीं। महाविकास आघाड़ी के एक नेता है, उन्होंने जो शिंदे गुट के जो उम्मीदवार है और महिला उम्मीदवार, उनके ऊपर आपत्तिजनक शब्द इस्तेमाल किया था, जिसको लेकर स्पेसिफिकली जो शिंदे गट है वो अब ठीक है, महाविकास आघाड़ी से लड़कियों का